मेहंदी बघून तुम्हाला काय वाटते? कशासाठी मेहंदी काढली असेल मी? मेहंदी काढण्यासाठी एकाच ठिकाणी एवढा वेळ बसणं माझ्यासाठी तर पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मी थोडा गॅप घेत तरी पण मी अर्धीच मेहंदी कंप्लीट केली. मकर संक्रांती जवळ आली आहे, त्याच्यामुळे मी ज्वेलरी कस्टमाइज करून घेतली होती आणि ती मला जस्ट रिसीव झाली आहे. तर आपण बघूया कशी आहे ज्वेलरी. संक्रांतीचा शूट हा मला 1 ते 2 दिवसांमध्ये कन्फर्म करायचाच होता. ज्वेलरी पण मला जशी हवी आहे तशीच भेटली होती, कारण मी जेव्हा पण मला काही घ्यायचं असेल तेव्हा मला पाहिजे तसं भेटत नाही, पण यावेळी मला जसं हवंय तसं सगळं काही भेटलं होतं, त्यामुळे मी तर खूप जास्त खुश होते. नेक्स्ट डेला मी अर्धी मेहंदी कंप्लीट केली आणि मेहंदीचा कलर बघताय किती रंगली आहे मेहंदी, म्हणजे शेडचं किती प्रेम आहे माझ्यावरती. मेहंदी फ्लेक्स करत करत मी तुम्हाला काही ऑनलाईन गोष्टी घेतलेल्या आहेत त्या मी दाखवते. या बँगल्स अतिशय सुंदर अशा ब्लॅक याच्यावरती जाणाऱ्या आहेत. नेक्स्ट हे पूजेचं ताट, याची क्वालिटी सुद्धा खूप छान आली होती. तुम्हाला जर हवं असेल तर कमेंट फॉर लिंक. मेकअप करताना व्हिडिओज काही घेतले नाही, कारण प्रत्येक शूटला हे कंपल्सरी आहे की आमची घाई होतेच. पण मेकअप इतका सुंदर झाला होता ना गाईज, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असेल, कारण मला तर फार आवडलाय. आणि मला ग्रुप व्हिडिओ सुद्धा काढायचा होता, त्यामुळे मी पार्लरमध्ये मुलींनाच घेऊन गेले होते शूटला. शूटचं लोकेशन आम्ही डोंगरगंजचं मंदिर चॉईस केलं होतं आणि लास्ट टाइम मी वटपौर्णिमेचं शूट पण इथेच केले आणि अनिल दादाची फोटोग्राफी. तर याच्याविषयी मी काही बोलणारच नाही, कारण इतकं सुंदर एडिटिंग वगैरे आहे की मला काही सांगायची गरजच पडत नाही की मला असा व्हिडिओ हवाय तसा हवाय. तो मनाने ऑटोमॅटिकच मला जसा पाहिजे तसा बनवून देतो. तिथे गेल्यावर फर्स्टली कपल शूट करून घेतला, कारण की शेट म्हणत होते अंधार पडल्यावरती माझा येऊन काय उपयोग होणार नाही. आणि शूट करताना आम्हाला असा क्यूटसा फ्रेंड भेटला जो की इतका सुंदर होता. पण टाइमपास न करता नंतर नेक्स्ट व्हिडिओ काढायला घेतला, जो की आम्हाला ग्रुपचा व्हिडिओ काढायचा होता. तो सुद्धा अतिशय सुंदर झाला, पण रात्रच झाली आम्हाला व्हिडिओ काढताना. आणि हे प्रत्येक वेळचं आहे की आम्ही शूटवरून घरी जाताना ही रात्रच होती. आम्ही सगळे खरंच खूप थकलो होतो, कारण दुपारी आलो होतो आम्ही आणि हे एवढं सगळं मेकअप वगैरे हे असं कॅरी करणं इट्स नॉट पॉसिबल गाईज. बाय द वे गाईज, तुम्हाला साडी कशी वाटली? जर तुम्हाला साडीची लिंक हवी असेल तर कमेंट फॉर लिंक. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.